नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यादृच्छिक प्रयोग, समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय हे शिकलो आहोत. तसेच यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश म्हणजे काय, तो कसा लिहायचा हे देखील शिकलो आहोत. आज आपण यादृच्छिक प्रयोगाची घटना म्हणजे काय हे समजून घेऊया. घटना विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असं म्हणतात. यादृच्छिक प्रयोगातील अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला घटना असं म्हणतात. घटना दर्शवण्यासाठी इंग्रजी पहिल्या लिपीतील ABCD अशी अक्षरे वापरतात. एक फासा फेकण्याच्या खेळात नमुना अवकाश आहे S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. समजा फाशाच्या वरील पृष्ठभागावर समसंख्या येणे ही घटना A साठी अट आहे. म्हणून घटना A बरोबर 2, 4, 6. घटना A मधील घटकांची संख्या बरोबर NA बरोबर 3. नमुना अवकाश आणि A हा घटना संच यांचे निरीक्षण करा. काय आढळतंय? अगदी बरोबर. घटना संच हा नमुना अवकाशाचा उपसंच आहे. समजा फाशाच्या वरील पृष्ठभागावर 6 पेक्षा मोठी संख्या मिळणे ही घटना B साठी अट आहे. फाशाला 6 पृष्ठे असतात. म्हणून फाशाच्या पृष्ठभागावर फक्त 1 ते 6 एवढेच अंक असतात. म्हणून वरील पृष्ठभागावर 6 पेक्षा मोठी संख्या मिळणे शक्य नाहीये. म्हणजेच काय, B हा रिक्त संच असेल. म्हणून B बरोबर रिक्त संच बरोबर फाय हा रिक्त संच आहे. तो फाय या अक्षरांनी दाखवतात. आता एक नाणे 3 वेळा वर फेकले या यादृच्छिक प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील घटकांची संख्या लिहा. कमीत कमी एकदा छाप मिळाला, फक्त एकदा काटा मिळाला. उकल एक नाणे 3 वेळा वर फेकले हा यादृच्छिक प्रयोग आहे. छाप बरोबर H आणि काटा बरोबर T असे मानूया. प्रथम आपण नमुना अवकाश लिहूया. S बरोबर HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH, TTT. म्हणून NS बरोबर 8. समजा कमीत कमी एकदा छाप मिळणे ही घटना A साठी अट आहे. कमीत कमी एकदा छाप मिळणे म्हणजे 1, 2 किंवा 3 वेळा छाप मिळणे. अर्थात TTT यायला नको. म्हणून A बरोबर HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH. म्हणून NA बरोबर 7. समजा फक्त एकदा काटा मिळणे ही घटना B साठी अट आहे. म्हणून B बरोबर HHT, HTH, THH. म्हणूनच NB बरोबर 3. आपण ना विविध उदाहरणं बघितली आणि त्यांच्या आधारे व्याख्याही समजून घेतल्या. या व्याख्यांचा उपयोग संभाव्यता काढण्यासाठी आणि त्याविषयीचे गुणधर्म मांडण्यासाठी होईल. एखादे शिखर चढण्यासाठी त्याच्या अगदी जवळच्या बेस कॅम्पवर जातात. ते काम आपण केलंय. आपण यादृच्छिक प्रयोगाची घटना, घटना संच आणि घटना संचातील घटकांची संख्या म्हणजे काय हे समजून घेतले. घटना संच आणि घटना संचातील घटकांची संख्या लिहायचा सरावही केला. आपल्याला याचा उपयोग संभाव्यता काढण्यासाठी आणि त्याविषयीचे गुणधर्म मांडण्यासाठी होईल. आपण काय शिकलो? विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असं म्हणतात.
यादृच्छिक प्रयोगातील अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना असं म्हणतात. घटना संच हा नमुना अवकाशाचा उपसंच आहे. स्वाध्याय. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या NS लिहा. या प्रयोगासंबंधी दिलेल्या घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. 1. 10 ते 25 हे अंक लिहिलेल्या कार्डांमधून एक कार्ड उचलणे. 1. घटना. उचललेल्या कार्डवरील अंक 5च्या पटीतील असणे. 2. घटना. उचललेल्या कार्डवरील अंक 5च्या पटीतील नसणे. 3. घटना. उचललेल्या कार्डवरील अंक मूळ संख्या असणे. 2. व्हॅनिला, चॉकलेट, लेमन, ऑरेंज, मँगो, पायनॅपल या स्वादांपैकी कोणत्याही 2 स्वादांचे आईस्क्रीम निवडणे. 1. घटना. निवडलेल्या 2 स्वादांपैकी एक स्वाद मँगो असणे. 2. घटना. निवडलेल्या 2 स्वादांपैकी एक स्वाद चॉकलेटचा नसणे.